पाहणं हे मला माझं अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक कर्तव्य वाटतं. आम्हा सर्वांच्याकडे या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरत असताना काय काय करायला हवं या संबंधीचा कैलासवासी नानासाहेब शेवाळकर यांचा लेख उपलब्ध आहे. त्यांनी स्वतः अशा प्रकारचं संमेलन अत्यंत आवश्यक आहे, त्यात काय काय घडलं पाहिजे हे लिहून पाठवलेलं आहे. मी मार्च मध्ये फेब्रुवारी मध्ये त्यांच्याकडे रामकथेला गेलेलो असताना त्यांना हे सांगितलेलं होतं आणि आदरणीय सुनीलजींच्या सोबत त्यांनी तो लेख लिहून पाठवलेला होता. लेख म्हणजे लेख नाहीये, पण त्या सगळ्या विषयांची सूची त्यांनी तयार केलेली होती. त्यांना ही कल्पना फार भावली. मला आधीपासून असं वाटत होतं ही कल्पना त्यांना फार आवडेल आणि तसं त्यांनी स्वतः आम्हाला लिहून पाठवलं. त्या आजपणात नाही, पण निश्चितपणे त्या दिवंगत आत्म्यालाही त्यांचा हा संकल्प पूर्ण होत असण्याचा आनंद अनुभवता येत असे आणि ते नाही असं मला जाणवत नाही. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या प्रेरणा, आमच्यामध्ये जागृत केलेले सद्भाव, आम्हाला दिलेली व्यापक दृष्टी आणि सज्जनांचा सांगती म्हणून त्यांनी निर्वाहित केलेली भूमिका, या सर्व दृष्टींनी ते आमच्यासोबत आहेत. अशा प्रकारचा विचार अंतःकरणात बाळगून ह्या संमेलनाचं संपूर्ण आयोजन आम्ही केलं. त्यांच्या पुण्यस्मृतीला प्रणाम. सांस्कृतिक साहित्य संमेलन ही एक व्यापक संकल्पना आहे. भिन्न भिन्न प्रकारची साहित्य संमेलनं कशी आयोजित होतात हे आपल्याला ठाऊक आहे. त्याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही, वेळ फार थोडा आहे. या अनेक प्रकारच्या साहित्य संमेलनांच्या पार्श्वभूमीवरती संत साहित्य संमेलन आयोजित व्हावी अशा प्रकारचा विचार आम्ही केला आणि 5 ते 7 संत साहित्य संमेलन आम्ही आयोजितही केली. मला स्वतःला असं जाणवू लागलं, संत साहित्य संमेलनाचा विचार सुद्धा धर्मश्री मध्येच सर्वात पहिल्यांदा बोलला गेला. डॉक्टर कामसकर त्यावेळेला होते आणि हे जेव्हा ठरलं त्याचं वर्णन करत असताना माननीय नानासाहेब शेवाळकरांनी म्हटलं होतं, मला ठाऊक नाही की हा कट धर्मश्री मध्ये शिजला, असं त्यांनी त्यांच्या भाषेत वर्णन केलं होतं. पण ते धर्मश्रीतच ठरलेलं होतं. पण ते सगळं आयोजित होत असताना एक समाधान होतं की ही एक नवीन कल्पना आपण रुजवतो आहोत आणि ती चांगली आहे. पण अंतरंगामध्ये एक उणीवेची जाणीव पण होती की केवळ संत साहित्याचा मागोवा घेऊन सुद्धा सांस्कृतिक सगळ्या पैलूंना स्पर्श आपल्याला करता येत नाही आणि तो केला जाणं आवश्यक आहे. मानवी जीवन बहुधा विविधांगी आहे आणि केवळ ललित साहित्याला साहित्य समजून चाललेलं साहित्य संमेलन तर पूर्ण नाहीच नाही, पण नुसतं संत साहित्य संमेलनही पूर्ण नाही अशा प्रकारची एक जाणीव माझ्या अंतःकरणात निर्माण झाली. व्यापक अर्थाने बघितलं तर त्यामध्ये पूर्णता आणता येईल, पण संत साहित्य संमेलनांच्या मधनं आम्हाला राष्ट्रीय विचार मांडता येणं, सामाजिक समरसता मांडता येणं, संस्कृत साहित्याचा परामर्श घेता येणं, हे जे अनेक पैलू आहेत त्या सगळ्या पैलूंना न्याय देता येत नाही. त्यात अंतर्भाव करता येईल, कारण सगळं चैतन्य आहे म्हटल्यानंतर कशात अंतर्भाव करता येणं तसं अवघड नाहीये. संत साहित्याचा सदुपयोग करून दुरुपयोग करून कसाही करून, पण त्यातून त्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून एक अशा प्रकारचा नमुना सर्वांच्या समोर ठेवण्यात यायला हवा की आपल्याला हितकारक असलेल्या ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांचा बोध करून देणारं जे जे काही लिहिलं गेलं त्या सर्वांचा थोडा तरी परामर्श घेतला जावा. हे खरं आहे की या सगळ्या ज्ञानशाखांच्या पैकी एकेका शाखेचं स्वतंत्र संमेलन होऊ शकतं
आणि ते कितीही मोठं होऊ शकतं, पण या ठिकाणी आपण त्या सर्वांना पूर्ण न्याय देण्याकरता नाही आहोत, पण याही शाखा साहित्य संमेलनाच्या मंचावरती येण्यासारख्या आहेत हा बोध समाजाला करून देण्याकरता आहोत. ते साहित्य संमेलन तेवढ्याकरता आहे. आणि म्हणून साहित्यम हितबोधाय, साहित्य या शब्दाचा अर्थ समाजाला जे जे हितकारक आहे त्याचा बोध करून देणारं जे साहित्य आहे ते सगळं त्या मंचावरती यावं, थोडं थोडं तरी यावं. आज मनीषा त्यांच्या बोलण्यातनं एक फार छान गोष्ट आली, फार विस्तार मी करणार नाही, पण शिल्पकला शिकायची म्हटली की चित्रकला शिकली पाहिजे, चित्रकला शिकायचं म्हटलं की त्याला नृत्यकला आली पाहिजे, नृत्यकला शिकायचं म्हटलं की त्याला आणखी कुठली कला आली पाहिजे, असं तर त्याला संगीत आलं पाहिजे, संगीत म्हटलं की त्याला काव्य आलं पाहिजे. सगळं जीवन एक रस असल्यामुळे त्याचं कंपार्टमेंटल थिंकिंग नाही करतायत. हा मूळ भाग आहे, गाभा आहे. आणि म्हणून कुठेतरी एक अशा प्रकारचा मंच हवा की ज्यामध्ये त्या सगळ्या अंगांना नीटपणे आणि आदरानं स्पर्श करता येईल, असा हा प्रयत्न त्या संमेलनात आपण साधण्याचा प्रयत्न करतो. आणि खरोखर आजची जी व्याख्यानं झाली त्या व्याख्यानांच्या मधनं मनीषा त्यांनी तर उत्तम मांडलं, पण भटकरांच्या बद्दल मला इतकंच सांगावं असं वाटतं की प्रत्येक सुजाण भारतीयाला आणि प्रत्येक संस्कृती प्रेमी व्यक्तीला ज्यांच्याबद्दल सार्थ अभिमान वाटावा असं पहिलं व्यक्तिमत्व डॉक्टर भटकर आहे. आपल्या संस्कृतीला त्याची आवश्यकता आहे. आपल्यामध्ये अत्यंत चांगल्या रीतीनं सांस्कृतिक विचार मांडणारे अनेक लोक आहेत, पारमार्थिक विचार मांडणारेही लोक आहेत, विज्ञान मांडणारेही लोक आहेत, पण वैज्ञानिकांच्या पैकी एकानं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांना प्रामाण्य आहे हे सांगणं हा आपल्या संस्कृतीचा खरा विजय आहे. आणि हे जेव्हा एक वैज्ञानिक केवळ भारतामध्ये नव्हे तर भारताबाहेरही ठणकावून सांगतो आणि भगवान शंकराचार्यांच्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या याला एक वेगळा आयाम देऊन तो सर्वांच्या पुढे ठामपणे मांडतो की दिसतं ते खोटच आहे, हे जेव्हा तो मांडू लागतो तेव्हा आम्हाला एक वेगळा आधार मिळतो. या आधाराची आवश्यकता आहे, या आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. आणि हा आत्मविश्वास देत असताना त्यांनी आत्मज्ञान हेच ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान हे विज्ञान आणि प्रपंचामध्ये सत्य तो बुद्धी हे अज्ञान ही मौल्यांची स्वीकारलेली व्याख्या ही सर्वोत्तम जगाला जेव्हा पटेल तेव्हा जगाचे डोळे दिसतील आणि उघडतील अशा प्रकारची अवस्था आपल्याला अनुभवता येईल. तो काळ फार दूर नाही आहे. आणि तो करत असताना पूज्य स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपलं केंद्र सोडता येत नाही, आपल्याला मध्य सोडता येत नाही. ते बोलत असताना मला आठवत होतं, अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठं गिरेरिवा. सगळं जग जरी किती विस्तारलं, सांस्कृतिक विस्तार कितीही माझ्या आवाक्यातला असला तरी त्याचं मूळ मी आहे, माझ्या अहम मध्ये आहे. आणि खरोखर आमचे ऋषी म्हणतात त्याप्रमाणे शेवटी या संपूर्ण ब्रह्मांडाचं केंद्र काय, आमचे ऋषी म्हणतात मी आहे. अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठं गिरेरिवा. पण नंतर हा मी वाढत जातो, हा व्यापक होत जातो, तो विश्वाला गवसणी घालतो. आणि भागवतात म्हटल्याप्रमाणे आत्मावास्मिदं विश्वम, हे संपूर्ण विश्व म्हणजे माझा आत्मविलास आहे. त्या विश्वाच्या रूपाने मीच खेळतोय. ही नटराजाची अवस्था काय सुंदर मांडली आपल्या समोर डॉक्टर भटकरांनी. मला जेव्हा ते बोलत होते तेव्हा खरोखर संपूर्ण विश्वाच्या कणाकणामध्ये कशा प्रकारे वेव्हज अँड पार्टिकल्स यांचं वेव्हिकल्स हे नृत्य म्हणजे रास किंवा शिवाचं ते तांडव कसं लास्य कसं चाललेलं आहे असं जाणवत होतं. म्हणून वैज्ञानिकांना आजकाल नटराजाची भूमिका फार आवडते. त्यांना असं वाटतं की संपूर्ण विश्व हे डान्स ऑफ शिवा, भगवान महादेवाचं नृत्य आहे, हा कृष्णाचा रास आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा आपण आपल्या ग्रंथांच्याकडे बघू लागतो तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास जागृत होतो.